नमस्कार नमस्कार शेतकरी बांधवांनो, ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनल मी नितीन काळे आपलं स्वागत करतो. मित्रांनो, नवीन वर्षाच्या 1 तारखेला उत्तर भारतातील बहुतांश राज्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि पर्वतीय भागामध्ये बर्फबारी झाली आहे. मित्रांनो, मागे येऊन गेलेल्या WTOमुळे ही बर्फबारी आणि वादळी स्वरूपाचा पाऊस या नवीन वर्षाचा 1 तारखेला झालेला आहे. तर मित्रांनो, येणाऱ्या या 3 दिवसामध्ये सुद्धा एकामागून एक पश्चिमी विक्षोभ येणार आहे आणि या पश्चिमी विक्षोभामुळे उत्तर भारतामध्ये काय परिस्थिती असेल त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये वातावरण कसे असेल आणि दक्षिण भारतामधील वातावरण कसे असेल याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, जवळपास 4 जानेवारी ते 6 जानेवारीचा हवामान अंदाज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो, 3 तारखेला पश्चिमी विक्षोभ येऊन गेला आहे. त्याचप्रमाणे 4 तारखेला सुद्धा एक पश्चिमी विक्षोभ येत आहे आणि या पश्चिमी विक्षोभामुळे जम्मू काश्मीरमध्ये हलक्या स्वरूपात बर्फबारी आणि पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पर्वतीय भागामध्ये सुद्धा बर्फबारी आणि हलक्या स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे. जसे की उत्तराखंड, मेघालय, आसाम, सिक्कीम या भागामध्ये हलक्या स्वरूपात बर्फबारी होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे हलक्या स्वरूपात पाऊससुद्धा होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 4 तारखेला महाराष्ट्राच्या हवामानाबद्दल सांगायचं झाल्यास महाराष्ट्रातील जवळपास 5 विभागामध्ये कुठेही पावसाची शक्यता नाही, परंतु वातावरण मात्र हे काही अंशी ढगाळी राहण्याची शक्यता आहे. कारण बंगालच्या समुद्रात एक कमी दाब क्षेत्र यापूर्वीच तयार झालेले आहे. याची माहिती आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितली होती. तर मित्रांनो, हे कमी दाब क्षेत्र आता बंगालच्या खाडीकडे आल्या कारणामुळे महाराष्ट्रातील जवळपास 2 ते 3 विभागामध्ये ढगाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे येणाऱ्या 2 दिवसामध्ये, परंतु पावसाची मात्र कुठे शक्यता नाही. मित्रांनो, 4 जानेवारी रोजी महाराष्ट्रातील तापमानात सांगायचं झाल्यास नाशिक येथील न्यूनतम तापमान हे 17 अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे. म्हणजे थंडीचे प्रमाण हे काही अंशी कमी होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे जळगाव येथील न्यूनतम तापमान हे 18 अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे. अधिकतम तापमान 30 अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे कोल्हापूर येथील न्यूनतम तापमान हे 19 अंश डिग्री सेल्सिअस, अधिकतम तापमान 30 अंश डिग्री सेल्सिअस राहणार आहे. तर अकोला येथील न्यूनतम तापमान 18 आणि अधिकतम तापमान हे 30 अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे. त्याचप्रमाणे नागपूर येथील न्यूनतम तापमान 18 अंश डिग्री सेल्सिअस आणि अधिकतम तापमान हे 29 अंश डिग्री सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे नांदेड येथील न्यूनतम तापमान हे 18 अंश डिग्री सेल्सिअस आणि अधिकतम तापमान हे 29 अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे. मित्रांनो, यापूर्वी येऊन गेलेल्या WTO आणि आता येणाऱ्या या WTOमुळे महाराष्ट्रातील जवळपास 5 विभागामध्ये येणाऱ्या काही दिवसांमध्ये थंडीचे प्रमाण हे कमी राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, दिनांक 5 जानेवारीला सुद्धा एक हलक्या स्वरूपाचा पश्चिमी विक्षोभ येत आहे आणि या पश्चिमी विक्षोभामुळे उत्तर भारतातील बहुतांश राज्यामध्ये पावसाची कुठेही शक्यता नाही. थंडीचे प्रमाण मात्र हे कायम राहण्याची शक्यता आहे. परंतु या 5 जानेवारीला आलेल्या WTOमुळे जम्मू काश्मीरमध्ये बर्फबारी होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण पहाडी भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाची बर्फबारी होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 5 जानेवारी रोजी महाराष्ट्राच्या सांगायचं झाल्यास महाराष्ट्रातील जवळपास 5 विभागामध्ये कुठे पावसाची शक्यता नाही, परंतु वातावरण मात्र हे काही अंशी ढगाळी राहण्याची शक्यता आहे. आणि तापमानात सांगायचं झाल्यास 5 जानेवारी रोजी महाराष्ट्रातील थंडीचे प्रमाण हे 1 ते 2 अंश डिग्री सेल्सिअसने कमी झालेले असेल. तापमानात अधिकतम तापमान हे 1 ते 2 अंश डिग्री सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे. नाशिक येथील न्यूनतम तापमान हे 17 अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे आणि अधिकतम तापमान हे 28 अंश डिग्री सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे जळगाव येथील न्यूनतम तापमान हे 18 आणि अधिकतम तापमान 29 अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे अकोला येथील न्यूनतम तापमान 17 आणि अधिकतम तापमान 29 अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. नागपूर येथील न्यूनतम तापमान 18 आणि अधिकतम तापमान 28 अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे. नांदेड येथील न्यूनतम तापमान 18 अंश डिग्री सेल्सिअस
आणि अधिकतम तापमान 30 अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे. त्याचप्रमाणे कोल्हापूर येथील न्यूनतम तापमान 18 अंश डिग्री सेल्सिअस आणि अधिकतम तापमान 29 अंश डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, येणाऱ्या पुढील दिवसामध्ये महाराष्ट्रातील थंडीचे प्रमाण हे 1 ते 2 अंश डिग्री सेल्सिअसने कमी होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, दिनांक 6 जानेवारी रोजी सुद्धा एक हलक्या स्वरूपाचा पश्चिमी विक्षोभ येणार आहे आणि या पश्चिमी विक्षोभामुळे पहाडी भागामध्ये जसे की जम्मू काश्मीर त्याचप्रमाणे उत्तराखंड या भागामध्ये हलक्या स्वरूपात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण पहाडी भागातसुद्धा या 6 जानेवारी रोजी येणाऱ्या WTमुळे हलक्या स्वरूपात बर्फवृष्टी आणि काही स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 6 जानेवारी रोजी येणाऱ्या WTमुळे उत्तर भारतातील मैदानी भागामध्ये मैदानी राज्यामध्ये मात्र कुठेही पावसाची शक्यता नाही. थंडीचे प्रमाण हे कायमच राहणार आहे. परंतु 6 जानेवारी रोजी महाराष्ट्रातील थंडीचे प्रमाण हे 1 अंशाने न्यूनतम तापमान 1 अंशाने कमी होण्याची शक्यता आहे. थंडीचे प्रमाण थोडे 6 जानेवारी रोजी वाढण्याची शक्यता आहे. 6 जानेवारी रोजी महाराष्ट्रातील जवळपास 5 विभागामध्ये कुठेही पावसाची शक्यता नाही. परंतु वातावरण मात्र हे काही अंशी ढगाळी राहण्याची शक्यता आहे. आणि तापमानात सांगायचं झाल्यास 6 जानेवारी रोजी नाशिक येथील न्यूनतम तापमान हे 17 अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे आणि अधिकतम तापमान हे 29 अंश डिग्री सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे जळगाव येथील न्यूनतम तापमान हे 17 अंश डिग्री सेल्सिअस आणि अधिकतम तापमान हे 30 अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे. अकोला येथील न्यूनतम तापमान 16 अंश डिग्री सेल्सिअस आणि अधिकतम तापमान हे 30 अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, नागपूर येथील न्यूनतम तापमान हे 15 अंश डिग्री सेल्सिअस आणि अधिकतम तापमान हे 28 अंश डिग्री सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. तर नांदेड येथील न्यूनतम तापमान हे 16 अंश डिग्री सेल्सिअस आणि अधिकतम तापमान हे 29 अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे. तर कोल्हापूर येथील न्यूनतम तापमान 18 आणि अधिकतम तापमान हे 29 अंश डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, यानंतर येणाऱ्या पुढील दिवसामध्ये महाराष्ट्रातील जवळपास 5 विभागामध्ये थंडीचे प्रमाण हे जवळपास 1 आठवडाभर कमी राहण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर मात्र पुन्हा थंडीच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. त्याबद्दलची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा आणि या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो, त्याचप्रमाणे यूट्यूब चाहत्यांनो.